हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओमध्ये आपण वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे काय कथा आहे याची माहिती जाणून घेणार आहोत। अशी मान्यता आहे की सृष्टी रचिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते। वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते। तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रगट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हात वर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती। ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत। संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं। यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती। देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचा रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती। ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले, परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील। हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली। तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।